दर्यापूर तालुक्यात अडुळा बाजार सासण नांदुरुरून गावात ढगफुटी पीक गेले पाण्यात। अमरावती जिल्ह्यात दर्यापूर गावातील अनेक गावांना आज नैसर्गिक ढगफुटी पावसाचा तडाखा बसला आहे। धोधो पावसामुळे अडुळा बाजार नांदुरुण सासण या परिसरातील सर्व शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे। सर्वीकडे शेतात पाणी साचले असून शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पीक हे उद्ध्वस्त झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झालेला आहे। अनेक शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय। काही शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना आपल्या व्यथा मांडल्या की शेती मशागतीकरिता व्याजाने पैसे घेतले, शेती पेरली होती, घरातील पत्नीच्या अंगावरील दागिने गहाण ठेवून व्याजाने पैसे आणून शेती पेरली, परंतु निसर्ग कोपल्याने सर्व होत्याचं नव्हतं झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आता तरी खासदार व दर्यापूर कृषी अधिकारी, महसूल विभाग, तहसीलदार, तलाठी यांनी पंचनामे करून आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। महाराष्ट्र स्टार न्यूज 1 चीफ ब्युरो प्रेमदास तायडे, दर्यापूर, अमरावती। उमाकांत देवीदास करुले, गट नंबर 60 क्षेत्रफळ 1/12 या क्षेत्रात कपाशी पिकाची लागवड केलेली आहे। कपाशी पिकाची लागवड सततच्या पावसामुळे सर्व जलमय वातावरण झालेलं आहे। अक्षरशः वस्तुस्थिती अशी आहे की शेतकरी हा मेटाकुटीस आलेला आहे। मेटाकुटीस येऊन शासनाचेही दुर्लक्ष होताना इकडे दिसत आहे। पण शासनाने या भागात पूर्ण गाव पातळीवर म्हणा, पंचक्रोशीत म्हणा, ओला दुष्काळ जाहीर करून भरीव मदत देण्यात यावी, नाहीतर शेतकऱ्यांजवळ जीवन संपवण्याशिवाय दुसरा कुठला मार्ग राहणार नाही। नैसर्गिक आपत्ती तर आहेच आहे, पण त्याही पश्चात बिलकुल त्या पिकाला लावावं काय आणि कुटुंब चालवावं कशी, हाच यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे। तातडीने इथे तहसीलदार दर्यापूर यांनी येऊन प्रत्यक्षदर्शी पिकांची पाहणी करावी आणि पंचनामे सादर करून तातडीची मदत शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात यावी, नाहीतर नरेंद्र कुंडलवाल, राहणार अडुळा बाजार, माझे शेती मौजा सासन बुद्रुक, गट नंबर 33। आणि सततच्या पावसामुळे आज कास्तकारांचे एवढे नुकसान झालेले आहे की काल ढगफुटीसारखे पाऊस आला आणि त्यामुळे लहान पिकं असल्यामुळे सततच्या 15 दिवसाच्या महिन्याच्या पावसामुळे हे पिकं आज उद्ध्वस्त झालेली आहे। आणि आज कास्तकारांची अशी गती झालेली आहे की त्यांना एक संकट त्यांच्यावर आलेलं आहे आणि याकडे शासन सध्या दुर्लक्ष करत आहे। आणि त्यासाठी आमची अशी मागणी आहे गावकऱ्यांची की त्यांना ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत मिळावी, त्यासाठी आम्ही तातडीची मदत मिळावी यासाठी आम्ही शासनाचे कोण हे करतो, अपेक्षा ठेवतो। तसेच आमचे आता जीवनमान आमचं सर्व काही त्या शेतीवर अवलंबून असल्यामुळे आम्ही आज खूप चिंतेत आहोत, कारण आम्हाला महिन्याभरापासून शेतामध्ये सतत पावसामुळे आम्ही खूप त्रस्त झालेलो आहोत। 3 खताचे डोस झालेले आहेत, तणनाशक झालं आहे, कीटकनाशक झाले आहे आणि एवढा खर्च करून सुद्धा आज परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे की आम्हाला पुढचं काय पेरावं आणि कसं काय आमचा उदरनिर्वाह चालेल यासाठी आम्हाला विचार करतो। त्यासाठी शासनाने मदत करावी आणि बरी मदत द्यावी, कारण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.